नमस्कार। आज आपण नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा एखाद्या दिवशी जेवणासाठी झटपट मस्त कुरकुरीत डोसे बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप मसूर डाळ घेतली आहे। यातच पाव कप मुगाची डाळ घ्यायची। असा मुगाचा सोला घ्यायचा किंवा मुगाची हिरवी डाळ असेल तर ती घ्या। डाळ आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। आता पुन्हा यात पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून 3 तास डाळ अशीच भिजत ठेवायची। 3 तास ठेवा किंवा रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। आता 3 तासानंतर झाकण काढून पाहूया। बघा, डाळ चांगली मुरलेली आहे, डबल झाली आहे। आता हे डाळ भिजत ठेवलेलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि यातच 1 कप ओट्स घ्यायचे। अर्धे पीठ मी शिलून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतले आहे। पीठ घातल्यामुळे ह्या रेसिपीला रंग छान येतो आणि हेल्दी होते। 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं अद्रक, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं। 2 मिनिटं मी हे व्यवस्थित एकत्र सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि 2 बॅचेसमध्ये हे थोडं थोडं वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना यात पाणी सुद्धा घालायचं, पण खूप जास्त हे पातळ भिजवायचं नाही आहे, घट्टच करायचं, अगदी स्मूथ वाटायचं। बघा, अशा प्रकारे थोडं घट्टच वाटून घ्यायचं। तर 2 बॅचेसमध्ये हे मिक्सरमधून मी थोडं थोडं वाटून घेतलं आहे। मिक्सरमधून वाटताना यात पाणी घातलं होतं। मिश्रण थोडं घट्ट वाटते तर यात आणखी थोडं पाणी घालून घ्यायचं। थोडं मीठ सुद्धा घालून घ्या। आधी सुद्धा यात आपण मीठ घातलं होतं, पण आणखी थोडं मीठ घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, असं चांगलं फेटून घ्यायचं। आता आपण याचे लगेच छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। त्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। आता 1 चमचा बॅटर घेऊन तव्यावर पसरून घ्यायचं, फास्ट पसरायचं। बघा, डोस्यावर जाळी छान पडली आहे। हे डोसे बनवताना यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीच घातलं नाही आहे, तरीसुद्धा हे डोसे छान जाळीदार होतात। आता डोसा वरच्या बाजूने सुकला आहे, यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं। तूप किंवा बटर घालून घ्या, यामुळे डोसे खूप छान लागतात। आता डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। बघा, डोस्याचा रंग बदलला आहे, डोसा भाजून झाला। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप सुंदर दिसतो हा डोसा आणि छान जाळीदार तयार झाला आहे। आता आपण छान कुरकुरीत डोसा बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी बॅटर थोडं पातळ केलं आहे आणि बॅटर तव्यावर असं फास्ट पसरून घ्यायचं। डोसा सुकला आहे, आता यावर तूप घालायचं। डोसा भाजून झाला आहे। हे डोसे तुम्ही दोन्ही बाजूनी भाजू शकता किंवा एका बाजूनी भाजले तरी सुद्धा छान कुरकुरीत होतात। डोसा काढून घेऊया। बघा, मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। तर अशा प्रकारे छान कुरकुरीत डोसे बनवा किंवा थोडे नरम जाळीदार डोसे बनवा। डोसे चवीला खूप छान लागतात आणि पटकन तयार होतात। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहेत। डोसेसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवा। हे डोसे सकाळी घाईच्या वेळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा एखाद्या दिवशी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवून द्या। कलरफुल डोसे मुलांना खूप आवडणार आणि हे डोसे खूप पौष्टिक आहे।